जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 7 मार्च इसवी सन 1647. इसवी सन 1647 मध्ये 17 वर्षाच्या छत्रपती शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवरायांनी कोंढाणा, सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. याशिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. 7 मार्च इसवी सन 1647. दादोजी कोंडदेव यांचा आजारपणामुळे मृत्यू. आदिलशाहीशी आज ना उद्या राजांना टक्कर द्यावी लागणार हे दादोजींना स्पष्ट दिसत होते. मनातून ते निराश झाले होते. राजांच्या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होत आले होते. रोहिडेश्वराची तटबंदी भक्कम झाली होती. किल्ल्यावरच्या तोफांनी बुरुज सजले होते. राजांची शिवबंदी मोठा आकार घेत होती. रोहिडेश्वरावर जमा केलेले 1200 मावळे फौज 5-6 हजारांवर गेली होती. व्याप वाढत होता. त्याचबरोबर राजांच्या चिंताही वाढत होत्या. मुख्य चिंता होती दादाजींच्या आजारपणाची. दादाजींचे वय झाले होते आणि आजारपण चालू होते. त्यांना रात्रीची झोप लागत नसे. दादाजींना आठवले की आपण पारस परगण्याचे मलठाण गावचे हिशेबनीस शहाजी राजांनी आपल्या कारभारासाठी आपणास उचलले. महाराज साहेबांचा विश्वास बसला. पुणे जहागिरीचा कारभार आपल्या नावे करण्याची त्यांनी दादाजींना आज्ञा दिली. दादाजींना आज्ञा केली. शहाजी राजांच्या ह्या विश्वासामुळे आदिलशाहीच्या दरबाराचा सुद्धा दादाजींच्यावर भरवसा होता. त्यांनीही दादोजींना अधिकार दिले होते. दादोजींना आपले मरण जवळ आल्याचे समजले. त्यांनी जहागिरीच्या हिशेबांच्या वह्या शिवाजी राजांस दाखविल्या. हळूहळू ते थकत चालले. अंथरुणातून उठण्याची शक्ती सुद्धा त्यांच्यात राहिली नाही. दादोजी घाबरे झाले आणि त्यांनी प्राण सोडला. इसवी सन 7 मार्च 1647. 7 मार्च इसवी सन 1673. वीर कोंडाजी फर्जंद यांचा महापराक्रम. किल्ले पन्हाळा जिंकण्यासाठी केवळ 60 मावळ्यांसोबत घेऊन शत्रूचा 2500 ते 3000 फौजेविरुद्ध लढा देऊन फक्त 3 तासात ती लढाई व किल्ला जिंकणारे वीर कोंडाजी फर्जंद यांची शौर्यगाथा. जगाच्या इतिहासात एवढ्या कमी सैन्याने एवढ्या जास्त सैन्याचा कमीत कमी वेळेत केलेला हा एकमेव पराक्रम. 7 मार्च इसवी सन 1680. राजाराम महाराजांची मुंज झाली. दिलेर खान प्रकरणानंतर शंभूराजे स्वराज्यात परतले. शंभूराजांची पन्हाळगडावर भेट घेऊन सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढे काय आणि कसे करायचे याच विचारात शिवरायांनी पन्हाळगड सोडला व समर्थांना भेटायला सज्जनगडावर गेले. भेट घेऊन महाराज रायगडावर परतले आणि आजच्या दिवशी राजाराम महाराजांची मुंज महाराजांनी उरकून घेतली. 7 मार्च इसवी सन 1760. मराठ्यांचा दक्षिणेतून उत्तरेकडे प्रवास. काबूलच्या अब्दालीचा पराभव करण्यासाठी पेशव्यांनी नानासाहेबांनी एक मोहीम आखली आणि या मोहिमेचं नेतृत्व शूरवीर व राजनीती धुरंधर श्रीमान सदाशिवराव भाऊ यांना दिलं. दिनांक 7 मार्च 1760 सदाशिवराव भाऊ 48,000 फौजेसह फ्रेंचांच्या आधुनिक तोफखान्यासह आणि विश्वासू सरदारांसह दिल्लीच्या संरक्षणासाठी निघाले. मार्गात सैन्य जमा होत होतं.